एम मराठीच्या महापालिका रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या व इच्छुक उमेदवारांची भूमिका जाणून घेणार आहोत। आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 9 मधील उदय दातुंडे साहेब आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। साहेब, महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ही पहिलीच निवडणूक लागत आहे, त्याबद्दल तुमची भूमिका काय असेल? नाही, म्हणजे पहिलीच निवडणूक असल्यामुळं सगळ्यांची उत्सुकता तर आहे आणि ह्याच्यामुळं काय होणार आहे, महानगरपालिका झाल्यामुळं जो काय निधी येत होता अगोदर तो कितीतर मोठ्या प्रमाणात आता महानगरपालिकेमुळं निधी येणार आहे। आणि ते निधी आणत असताना म्हणजे ज्यावेळी आमची आई नगरसेविका होती 2016ला निवडून आल्यानंतर जेवढा होता येईल तेवढा निधी आम्ही आमच्या भागामध्ये आणून लालनगरचा, येताळपेठ अशा सगळ्या परिसराचा विकास आम्ही केलेला आहे। आणि महानगरपालिका झाल्यानंतर निश्चितच निधी जास्त येणार आहे, त्यामुळं लोकांची विकास कामं ही मोठ्या प्रमाणात होणार आहे असं मला वाटतं। मागच्या वेळी तुमच्या घरात एक 5 वर्षासाठी नगरसेविका पद होतं, त्यावेळी जी काही कामं केलेली आहेत, बरं त्याचबरोबर राहिलेली कामं ह्या काळामध्ये तुमच्याकडून कोणती होतील? हे बऱ्यापैकी 20-25 वर्ष जे रस्ते झाले नव्हते ते आम्ही त्यावेळी केले। काही वेळ अशी आली होती की काही कारणानं 3 गल्लीचे रस्ते होते, ते राजकारणातून आडवे लोक आल्यामुळे ते रस्ते होत नव्हते। पण वेळ आल्यानंतर नगरसेवक स्वतः आमची आई असताना मी स्वतः उपोषणाला बसलो होतो नगरपालिकेच्या दारामध्ये, आणि त्याच्यानंतर जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतली होती। आणि आम्हाला नगराध्यक्षांनी आश्वासन दिल्यानंतर ते काम 8 दिवसामध्ये चालू होऊन ते 3 रस्ते 20-25 वर्ष जे रस्ते झाले नव्हते ते रस्ते मी लालनगरमध्ये कामगार चाळीच्या याच्यामध्ये मी ते माझ्या माध्यमातून केलेले आहेत। अशी बरीच विकास कामं आहेत। आणि माझं एक आई स्वतः नगरसेविका असल्यामुळं घरातच असते, घरात असल्यामुळं कसं होतं आहे की लोकांना लगेच अवेलेबल होत्या नगरसेवक। आणि मी स्वतः म्हणजे सगळीकडं मी फिरत असताना लालनगर माझ्या परिचयाचा आहे, नारायणनगर माझ्या परिचयाचा आहे, त्यामुळे फिरत असताना मी सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे। मला आलेला फोन आणि मला आलेलं काम मला असं वाटत नाही की मी कोणाचं काम ठेवलं आहे। हा माझा लालनगरमध्ये इतिहास असेल, त्याच्यानंतर वेताळपेठ असू दे, आवळे गल्ले असू दे, हा जो जुना माझा प्रभाग होता त्या प्रभागामध्ये माझा इतिहास असा असेल की मला असं वाटत नाही की मला कोणतं काम सांगितलं आहे किंवा एखादा फोन केला आहे आणि त्यांनी मी काम केलेलं नाही आहे। मी सगळ्यांना बरोबरीनं घेऊन काम केलेलं आहे। आणि आत्ता जी माझी लोकप्रियता आहे ती लोकप्रियता ह्याच्यावरच आहे की लोकांचा माझा असलेला संपर्क, मला आलेले कॉल्स, मला आलेले काम, आणि त्याच्यानंतर मंडळं असू देत, स्पोर्ट्सची मुलं असू देत, क्रिकेट असू दे, कुठलाही खेळ असू दे, या सगळ्याच्या माध्यमातून मी लोकांच्यापर्यंत टच असणारा माणूस आहे। आणि तुम्ही माझ्या प्रभावामध्ये कुणालाही विचारलं चालतं, माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा मतदारांच्यापर्यंत आहे। असं नाही आहे की मी ऑफिसमध्ये बसून कामं करणार किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार नाही, असं माझं नाही आहे। डायरेक्ट मतदारांशी माझा संबंध आहे। प्रत्येक मतदार मी सगळ्यांना ओळखतो आहे। आता जो माझा प्रभाग जो नवीन आलेला आहे, खंजिरेमळा आलेला आहे, त्याच्यानंतर सुतारमळा आलेला आहे, सरस्वती मार्केट आलेला आहे, आडतपेठ आलेला आहे, ही जे सगळे नवीन प्रभाग माझ्या ह्याच्यामध्ये आला आहे ते निश्चितच लोकांची इच्छा आहे की उदय दातुंडेसारखा उमेदवार आम्हाला मिळायला पाहिजे। आणि त्या उमेदवाराकडून त्यांच्या म्हणजे माझ्याकडून त्यांना अपेक्षा आहे की उदय दातुंडेसारखी व्यक्ती आम्ही बघतो आहे आणि उदय दातुंडेसारखी व्यक्ती आमचं काम करू शकत्या। आणि मला जनतेतून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे, त्याची ग्वाही तुम्ही घेऊ शकता की तुम्ही सर्वेसुद्धा करू शकता की कोणाला चांगल्या पद्धतीनं मानलं जातं आहे। कारण माझं नेटवर्कच त्या पद्धतीनं आहे, माझा स्वभावच अशा पद्धतीनं आहे की लोक नावं ठेवायला मला जागा नाही आहे। तुमच्या भागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत वारंवार होत असतो, त्याचबरोबर स्वच्छतेचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात गंभीर बनत चालला आहे, त्याबद्दल तुम्ही उपाययोजना काय करा? नाही, पाणी प्रश्न हा पूर्ण इचलकरंजीचा आहे आणि पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जे काय आत्तापर्यंत आमदार खासदार झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून होत आहे। आणि आत्ता तर मला असं वाटतं की जे लोकनेते आता जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार वगैरे जे, त्यांनी चांगल्या पद्धतीनं तो प्रश्न हाताळत आहेत। आणि काही प्रमाणात राजकारण झाल्यामुळं पाण्याचा प्रॉब्लेम आहे हे निश्चित आहे, हे मला मान्य आहे। पाण्याची अडचण ही आपली इचलकरंजीमध्ये आहे आणि ती 100% मला असं वाटतं की ती सॉल्व आता ह्या येत्याला काही दिवसामध्ये सॉल्व होणार आहे। त्या पद्धतीनं आमची वाटचाल चालू आहे। आला स्वच्छतेचा प्रश्नमध्ये माझ्या भागामध्ये थोडं कसं आहे, म्हणजे झोपडपट्टी वस्ती असल्यामुळं गाडी नाही जाणे, कचरा लोक बाहेर आणून न टाकणे असे थोडे प्रकार होत असल्यात
त्यामुळं थोडी अस्वच्छता असू शकते. पण आता आम्ही नवीन कामं हाती घेतल्यात की जेणेकरून जी घंटागाडी आहे ती रस्त्यावर थांबून आतमध्ये माणसं लावून देऊन, आतमध्ये लहान गाडे लावून देऊन तो कचरा आम्ही त्या घंटागाडीमध्ये टाकणार आहोत. अशा पद्धतीची आमची विचारणा आयुक्त मॅडमपाशी चाललेली आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला माणसं वाढवून देतो की जेणेकरून जो जिथं गाडी येत नाही तो कचरा पूर्णपणे आपला ह्याच्यापर्यंत गेला पाहिजे, म्हणजे गाडीपर्यंत गेला पाहिजे. अशा पद्धतीनं आम्हाला माणसं वाढवून देतो म्हणून सांगितलं. त्याच्यावरही आम्ही चांगल्या पद्धतीनं मार्ग काढलेला आहे. सामाजिक कार्य पण तुमचं उल्लेखनीय तुमच्या प्रभागामध्ये, संपूर्ण इचलकरंजीमध्ये. पण अचानक तुमचे घरात नगरसेवक पद असताना तुम्ही अचानक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय का घेतला? नाही, कसं आहे, मी स्वतः सक्षम आहे सगळ्या गोष्टीमध्ये. पण लहानपणापासून एक आवड आहे माझी की लोकांच्या सुखदुःखात, म्हणजे सुखापेक्षा जास्त दुःखामध्ये जाण्याची मला आवड आहे. आणि माझा इतिहासच असा आहे की तुम्ही सुखात जरी बोलवला तर मी जाणं कमी असेल, पण रात्री मला 1ला 2ला तुम्ही फोन केला, दिवसा रात्री कधीही करा, मी त्या कामासाठी हजर असतो. हा माझा इतिहास आहे. आणि आजपर्यंतच्या इतिहासात माझा कधीही फोन बंद नसतो आहे. मला वाटतं मी एकच नगरसेवक असा असेल की माझा 24 तास फोन चालू असतो आहे. आणि 24 तास फोन ह्यासाठी चालू असते की लोकांची कुठलीही, गरीब लोक आहेत, लोकांची कुठलीही कामं जरी निघालं तर ती मला केली पाहिजेत. कोरोना काळामध्ये मला असं वाटतं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये असा नगरसेवक नसेल की कोरोनाचा लॉकडाऊन होण्यापूर्वी कमीत कमी 15 दिवस मी माझ्या 2 व्हीलरला माईक लावून मी फिरलेला आहे. आणि माझ्या भागातल्या लोकांना अजूनसुद्धा ते आठवतं आहे की उदय धातुंडे ही व्यक्ती गाडीला माईक लावून फिरत होती आणि चौकामध्ये जाऊन सांगत होती की कोरोना किती भयंकर आहे, कोरोना कसा आहे, आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये आपली स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे. हे तुम्ही माझ्या भागामध्ये जरी सर्वे केला तर त्यांनी सांगतील की कोरोना यायच्या अगोदर उदय धातुंडे येऊन 15 दिवस अगोदर सांगून गेलते. ते गाडीला माईक लावून सांगून गेले होते की अशा पद्धतीचे तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे, ही काळजी घ्या. आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये इचलकरंजीमध्ये असं वाटलं होतं की एक मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचे रुग्ण लालनगरमध्ये झोपडपट्टीमध्ये वाढतील, आवळे गल्लीमध्ये होतील. पण देवाच्या कृपेनं आम्ही जी घेतलेली काळजी, लोकांनी घेतलेली काळजी, फक्त आमच्या भागामध्ये 2 पेशंट गमावले आणि 72 पेशंट मिळून आले. ती जिथं 3, 4, 500 पेशंट मिळाले असते असा अंदाज होता नगरपालिकेचा आणि शेकडो लोक मरण पावले असते. अशा पद्धतीची परिस्थिती असताना आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं परिस्थिती हाताळली आहे. त्याच्यानंतर माझा भाग हा गरीब लोकांचा आहे. लालनगर हा गरीब लोकांचा भाग असल्यामुळं त्यांचं प्यायचे वांदे झाले होते. आम्ही आमचं शिष्टमंडळानं आम्ही असं ठरवलं की आपली परिस्थिती असू दे नसू दे, लोकांच्या घरातलं अन्नधान्य जोपर्यंत आहे तोपर्यंत लोक वापरू देत. आणि कोरोनाचा लॉकडाऊन चालू झाल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये तशी भूमिका, म्हणजे तशा लोकांच्यामध्ये झालं घरामध्ये की अन्न खायला नाही आहे. कारण आमची लोक राबत्यात खात्यात. शेवटी कोरोनामध्ये, लॉकडाऊनमध्ये सगळ्यांची परिस्थिती वाईटच होती. त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला, माझ्या घरामध्ये माझ्या भावानं आणि आम्ही सगळ्या घरात निर्णय घेतला की ठीक आहे, देवानं थोडं आपल्याला दिलेलं आहे आणि आपण देवानं दिलेलं लोकांना देण्याला काय अडचण नाही आहे. त्यावेळी आम्ही अक्षरशः सांगतो, रोज 800 ते 1000 लोकांचं जेवण आम्ही त्या लोकांना घरपोच करत होतो. आणि त्यामध्ये पद्धत आम्ही अशी ठेवली होती की पारदर्शकपणा अशा पद्धतीनं होता की ज्या लोकांना जेवणाची गरज आहे, ज्या लोकांना अन्नाची गरज आहे, त्याने आमच्याकडे मागवून घेतील. त्यामुळं आम्ही एक 7-8 नंबर ठेवले होते, फोन नंबर, की तुम्ही हे आमच्या भागामध्येही सुद्धा तुम्ही चौकशी करू शकताय की ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना मिळू दे, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाऊ दे. त्यासाठी आम्ही काय केलं होतं, आमच्या हेल्पलाईन काढली होती आणि नंबर ठेवले होते की ह्या नंबरला तुम्ही फोन करायचं आणि तुमचं नाव सांगायचं, गल्ली नंबर सांगायचं आणि किती लोकांचं जेवण पाहिजे हे सांगायचं. त्या लोकांचं जेवण आमचे 70 ते 80 कार्यकर्ते होते आणि कोरोनाचे सगळे नियम पाळून आम्ही त्या लॉकडाऊनमध्ये लोकांना घरपोच जेवण दिलेलं आहे. त्याच्यानंतर कित्येक डॉक्टर असे होते की ते माझ्या, उदाहरण सांगायचं म्हणजे पाटील डॉक्टर असू देत किंवा बाकीचे डॉक्टर असू देत, अशोक पाटील म्हणून आमचे सुतारमाळ्यातले डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांचे मला फोन येत होते की माझा पेशंट अशा पद्धतीनं गंभीर आहे उदय आणि कोरोनामध्ये त्याला जागा मिळत नाही आहे, त्याला ॲडमिट करून घेत नाही, तुम्ही जावा. मी स्वतः जाऊन तिथं त्या हॉस्पिटलमध्ये स्वतः जाऊन मी सगळ्या सोयी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे होत असताना सांगायची बाब म्हणजे मी 1 महिना कोरोना काळामध्ये मी घरी नव्हतो.
मला घरातून बाहेर काढलं होतं आणि मी स्वतःही विचार केला होता की मी जर पेशंटामध्ये फिरत असेल, कोरोनाच्या पेशंटांना मी स्वतःच्या गाडीतनं घेऊन जात होतो, मग ते जर मी करत असताना माझ्यासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात नको अशा पद्धतीने मी काम केलं आहे. आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये मी 1 महिना मी कोरुचीला एक खोली होती, त्या खोलीमध्ये जाऊन राहिलो आहे. ही सत्य परिस्थिती आहे. आणि हे केलं का की माझ्या घरामध्ये जे घरकाम करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांचेही तुम्ही बाईट घेऊ शकता की हे खरं आहे का खोटं आहे. घरकाम करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्या स्त्रियांनी कामं सोडली. मग आम्ही विचारलं काय, आमच्या घरातल्यांनी विचारलं तुम्ही सोडायचं का, कारण काय, आमच्या घरातले कामं तुम्ही का करत नाही आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की उदय दादा, कोरोनाचे पेशंट स्वतःच्या गाडीत घेऊन फिरायला लागल्यात, IGMमध्ये पडून असतात आणि त्या पेशंटांना जवळ जाऊन त्यांची जे काय त्यांच्यासाठी जे करत आहेत त्याचा परिणाम उदय धातुंडेंना दादांना कोरोना होऊ शकतो आहे. आणि दादांना जर झाला तर तो तुमच्या घरी होऊ शकतो आहे आणि तुमच्या घरी झाला आम्हाला होऊ शकतो आहे. त्यामुळं आमच्या घरातलं त्यांनी काम सोडलं. शेवटी मला त्याची जाणीव झाली की माझ्या घरामध्ये काम करणारे व्यक्ती जर काम जर सोडत असतील तर मला बी त्याचं गांभीर्य लक्षात आलं. आणि मला गांभीर्य लक्षात आल्यानंतर मी ठरवलं की राहू दे, आपलं काय व्हायचं ते होऊ दे. ज्या लोकांनी मला निवडून दिलं आहे त्या लोकांच्यासाठी, त्यांच्या जीवासाठी माझा जीव गेला तरी हरकत नाही. माझं चॅलेंज आहे आत्तापर्यंतचे हे जे नगरसेवक आहेत, माझं सगळ्यांना सांगणं आहे की ह्यातला कुणीही नगरसेवक जर कोरोनाच्या काळामध्ये जर IGMमध्ये दिसत असेल तर मला सांगायचं की मी होतो म्हणून. पहिल्या फेजमध्ये ज्यावेळी सेकंड फेज आली त्यावेळी कित्येकांना असं जाणवलं की आता कोरोनाची तीव्रता कमी झाल्या. त्यावेळी आले भरपूर नगरसेवकांनी आणि जे सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी मदत केली. पण माझं चॅलेंज आहे मला दाखवून द्यायचं किती नगरसेवक आणि कोण त्या IGMमध्ये पडून होतं की लोकांची सेवा करण्यासाठी पहिल्या फेजमध्ये. कारण पहिली फेज ही अतिशय खतरनाक होती, दुसरी ही नॉर्मल होती. त्यावेळी मी काम केलेलं आहे. माझ्या घरातल्या लोकांनी, माझ्या घरात काम करणारे दूधवाले वगैरे मला दूध द्यायचं बंद केले. का मी लोकांच्यात गेलो आहे, मी घरी सांगितलं ठीक आहे माझं काय व्हायचं ते होऊ दे, मी जाऊन कोरुचीला राहतो, मला लोकांची सेवा करायची आहे. अशा पद्धतीने मी कोरोना काळामध्ये मी काम केलं आहे. आणि हे जे माझं काम आहे, लोकांची जी कनेक्टिव्हिटी आहे ते लोकांनी आता उचलून धरलं आहे. आणि हे जे कार्य आहे हे माझ्या खंजिरे मळ्यामध्ये, सुतार मळ्यामध्ये, आवळे गल्ले असू दे, सरस्वती मार्केट असू दे, ह्या सगळ्यामध्ये हे पसरलं आहे की हा काय क्वालिटीचा माणूस आहे. त्यामुळं मला प्रचंड प्रतिसाद आहे. तुम्ही स्वतःसुद्धा बघा, प्रचंड प्रतिसाद आहे. आणि मी खोटं घेऊन जाणारा माणूस नाही आहे. माझं कॅरेक्टर सगळ्यांना माहीत आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे की मला सगळं आहे पण लोकांच्या जडणघडणीमध्ये आणि त्यांच्या अडचणीमध्ये, त्यांच्या प्रॉब्लेममध्ये मला जायचं आहे. मला त्यांच्या सुखात जायचं नाही, मला त्यांच्या दुःखात जायचं आहे. भागाचा जो परिसर आहे तो चांगला नीटनेटका करायचा आहे. त्यामुळं मला ह्या नगरसेवक पदाची गरज आहे. आणि मला निश्चितपणे मी 100% सांगतो लोकांनी ते डोक्यात घेतलेलं आहे. आणि मला कुठंही काहीही कमतरता पडणार नाही. लोक मला अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडून देणार याची मला खात्री आहे. तुमचा वास्तविक जर मागील कामाचा अनुभव पाहता लोकांना एक हक्काचा व अनुभवी माणूस महापालिकेत गेल्यामुळं नक्की कुठेतरी फायदा होईल असं वाटते. 100% होणार आहे. मला आई नगरसेविका असताना जे मला आलेले अनुभव आहेत ते मला आत्ता ह्या महानगरपालिकेच्या याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत. आणि महानगरपालिकेची जी निधी असतो हा खूप प्रमाणात असतो. आणि माझा मागासवर्गीय भाग असल्यामुळं दलित वस्तीमध्ये येणारा निधी तो चांगल्या पद्धतीनं डायव्हर्ट करता आला पाहिजे आणि तो मी करणार आहे. आणि ज्या लोकांचे जे काय मागण्या येतील, ड्रेनेज असू देत, गटरी असू देत, ते आता माझ्या भागात मी जे आत्तापर्यंत मंजूर केलेले कामं ते तर माझी चालूच आहेत. पण अतिशय मोठ्या प्रमाणात निधी आणून भागाचा विकास करणं हे माझं कर्तव्य आहे. धन्यवाद दादा आपण दिलेल्या माहितीबद्दल. तुमच्या भावी कार्यास आमच्या शुभेच्छा एम मराठी परिवाराकडून. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 9 उदय धातुंडे साहेब आपल्यासोबत होते. त्यांनी त्यांची महानगरपालिका निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांचा मागील कामाचा आढावा देखील आपल्यासोबत व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन निखिल भिसेसह मी रोहन एरलगेट, एम मराठी, इचलकरंजी.